नमस्कार. गाव दर्पण 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तेल्हाराच्या वतीने तणावमुक्त जीवन व्यतीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन शिबिराचा आरंभ. विजय घोडे, तेल्हारा तालुका प्रतिनिधी. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तेल्हाराच्या वतीने दिनांक 10 ते 18 डिसेंबर या 9 दिवसीय तणावमुक्त जीवन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 10 डिसेंबरच्या सायंकाळी राजयोग अनुभूती शिबिराचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न होऊन शिबिराचा आरंभ झाला. उद्घाटनाच्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुक्मिणी दिदी, प्रमुख अकोला वाशिम ब्रह्मकुमारी सेवा केंद्र, मुख्य मार्गदर्शिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी विद्यादिदी इंदोर, प्रमुख उपस्थिती संगीता अढाऊ, अध्यक्षा जिल्हा परिषद अकोला, अनंतराव आहेरकर, संचालक सेवा सहकारी संस्था, रामाभाऊ फाटकर, अध्यक्ष तेल्हारा विकास मंच, सुरेश सिंगणारे गुरुजी, ब्रह्मकुमारी प्रमिला दिदी तेल्हारा, ब्रह्माकुमारी सुषमा दिदी खामगाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे ब्रह्माकुमारी वैशाली दिदी लाईट हाऊस अकोला यांनी स्वागत केले, तर सर्व उपस्थितांचे कुमारी सुहानी चांडक हिने नृत्य करून स्वागत केले. दररोज सकाळी 7:30 ते 9 पर्यंत म्हणजे 1.5 तास आणि संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत तणावमुक्त जीवन व्यतीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन होणार आहे. आपल्या परिवारातील तणावाचे कारण आपण स्वतः असाल किंवा परिवारात काही तणावग्रस्त चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असेल तर आपल्यासाठी हे शिबिर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. निःशुल्क असणाऱ्या शिबिरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण सहपरिवार उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रुक्मिणी दिदींनी तेल्हारा वासियांना केले आहे. उद्घाटन समारंभानंतर पहिल्या दिवशी चिंतारहित जीवनशैली या विषयावर मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी विद्यादिदींनी सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैलीकडून तणावमुक्त जीवनशैलीला दैनंदिन जीवनात आत्मसात करण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान आणि सकारात्मक विचारांची धारणा करावी. आपण अल्प काळासाठी अनेक यात्रांना जातो तेव्हा विशेष तयारी करावी लागते. तसेच जीवन ही दीर्घकाळ चालणारी यात्रा असून अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवास सुखकर होण्यासाठी कोणती तयारी असावी याचे सुंदर विवेचन मार्गदर्शनातून दिदींनी केले. दिनांक 18 डिसेंबर पर्यंत नियमित मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे तेल्हारा सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दिदी यांनी आवाहन केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्मकुमार श्यामभाई, ब्रह्मकुमारी वैशाली दिदी, ब्रह्मकुमारी स्नेहल दिदी, अरुण अकोटकर, बापूराव खारोडे, गोपाल भुजबळे, सतीश धरमकार, पप्पू सोनटक्के, सत्यनारायण चांडक, गोपाल बाजोड इत्यादी सह तेल्हारा सेवा केंद्राच्या ज्ञानार्थी भाऊ बहिणींनी सहकार्य केले. उद्घाटन समारंभाचे उत्कृष्ट संचालन ब्रह्माकुमारी सुषमा दिदी खामगाव यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला असंख्य भाविक उपस्थित होते. धन्यवाद. गाव दर्पण 24 न्यूज चॅनल. मुख्य संपादक विनोद रोजातकार. संपर्क 93 25 73 52 04. शारीरिक बीमारियां 20%. डॉक्टर्स ने कहा, मनोवैज्ञानिकों ने कहा कि 80% बीमारियां मानसिक है और 20% रोग शारीरिक है. शरीर के दर्द 20% और मन की बीमारियां 80%. तो ज्यादा बीमार कौन है? कौन है? मन है. और ज्यादा दवाइयां किसको खिलाई जा रही है? शरीर को. ज्यादा ट्रीटमेंट किसकी हो रही है? उपचार किसके हो रहे? ज्यादा शरीर के. होने किसके चाहिए?
मन के। अभी हम थोड़ा सा साधारण भाषा में समझेंगे। जो आजकल की मानसिक बीमारियां हैं, शुगर, ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लम, ये सब का इलाज हम कर रहे हैं, पर इसका जड़ कहां पर है? जैसे जो व्यक्ति बार बार ये सोचता है कि मेरे इच्छा के अनुसार ही सब कुछ होना चाहिए, मैं जो बोलूं वही होना चाहिए, मैं जो सोचूं वही सबने मानना चाहिए, मेरी इच्छा के अनुसार एक पत्ता भी नहीं हिलना चाहिए, वो होता है तो ठीक है और नहीं होता है तो उनको टेंशन हो जाती है। तो ऐसा बार बार सोचने वाले व्यक्ति दुखी भी बहुत रहते हैं, और ऐसा सोचने से वो नेगेटिव विचार